तर आज आपण या ठिकाणी ॲबॅकस म्हणजे काय आणि ॲबॅकसचे फायदे काय होतात. तर शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या अडचणी येतात. जसं की अगदी कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल, स्कॉलरशिप असेल, नवोदय, मंथन, प्रज्ञाशोध यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपले महाराष्ट्रातील विद्यार्थी हे फार मोठ्या प्रमाणामध्ये पाठीमागे पडत आहेत. अगदी जर नवोदय विद्यालयाचा जर विचार जर केला तर त्या ठिकाणी बाहेरचीच मुलांचं, तसे सैनिकी शाळा जर असतील तर या सैनिकी शाळेमध्ये जे मुलं प्रवेश मिळवतात तर ते महाराष्ट्राबाहेरचे विद्यार्थी हे जास्तीत जास्त असतात. मग आपले विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश का मिळवू शकत नाहीत? तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि जी मोठी जी अडचण ही विद्यार्थ्यांची जी तयार होते ती होते गणित विषयाची. मग हा जो गणित विषय आहे हा एक फक्त क्लृप्त्या, सूत्रे, त्याच्या टेक्निक्स यावरती हा आधारित आहे. आणि हा गणित विषय एक सोपा करण्याचं एकमेव असं एक साधन यंत्र म्हणजे ॲबॅकस होय, की जे आपल्या समोर ही ॲबॅकसची एक मोठी अशी एक स्लेट दिसत आहे. हा टीचर ॲबॅकस आहे. त्यानंतर हा जो वरती जो आहे हा येलो कलरचा हा स्टुडंट ॲबॅकस आहे. त्यानंतर जे LKG UKGचे जे विद्यार्थी आहेत हा त्यांच्यासाठी स्मॉल असा ॲबॅकस आहे. मग आता हे फक्त तुम्हाला या ठिकाणी ॲबॅकसचं स्ट्रक्चर दिसत आहे, परंतु ॲबॅकस म्हणजे काय, त्या ॲबॅकसचे काय फायदे होतात, त्याचा वयोगट कोणता आहे हे मी या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला समजावून सांगतो. तर विद्यार्थ्यांसाठी ॲबॅकसचा जो वयोगट आहे तर तो वयोगट आहे वय वर्ष 4 ते वय वर्ष 15. म्हणजे अगदी LKG पासूनचा जर विद्यार्थी असेल तर तो 8वी 9वी पर्यंत हा ॲबॅकस करण्यासाठी तो पात्र असतो. हे झाला ॲबॅकसचा वयोगट. परंतु आता ॲबॅकस म्हणजे काय, की सगळ्यांना माहिती आहे या ठिकाणी ॲबॅकस दिसत आहे, पण ॲबॅकस म्हणजे काय ही तुम्हाला एक संकल्पना सुरुवातीला समजावून सांगतो. तर प्राचीन काळामध्ये, अश्मयुगीन काळामध्ये काही सांकेतिक चिन्हांच्या साह्याने, काही खुणांच्या साह्याने ते घटक हे लक्षात ठेवले जात होते. परंतु हळूहळू जशी जशी प्रगती होत गेली त्या पद्धतीने विविध असं तंत्रज्ञान आलं, माहितीचा प्रसार आणि प्रचार झाला आणि गणित विषयामध्ये आपण एक ॲबॅकसच्या माध्यमातून जर पाहिलं तर ही एक आकडेमोड करण्याची चीनी किंवा जपानी पद्धत आहे. आणि कोणतंही जर गणित अतिशय क्लिष्ट जर असेल तर ते काही चुटकीसरशी काही सेकंदामध्ये सोडवण्याचं एकमेव साधन यंत्र म्हणजे ॲबॅकस होय. ही झाली ॲबॅकसची व्याख्या. म्हणजेच काय, की ॲबॅकसच्या साह्याने कोणतंही जरी गणित असेल ते काही सेकंदामध्ये सोडवण्याची एकमेव साधन यंत्र म्हणजे एक ॲबॅकस होय. तर प्राचीन किंवा इतर देशांमध्ये जर आपण जर पाहिलं तर त्या देशातील विद्यार्थी का पुढे असतात, तर त्यांच्याकडे आपल्यासारखं शालेय जीवनामध्ये तो ॲबॅकसचा हा वापर केला, जास्तीत जास्त ॲबॅकसचा वापर केला जातो. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांची ही बौद्धिकता, गुणवत्ता ही चांगल्यापैकी आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तसेच ह्या ॲबॅकसमुळे तोंडी आकडेमोड करता येते. सगळ्यात महत्त्वाचा जो पहिला फायदा जो आहे, तोंडी आकडेमोड ही सहजपणे करता येते. दुसरा फायदा, आपल्याला जरी कोणताही जरी पाढा जर तयार करायचा असेल तर तो पाढा 100 पर्यंत जर तयार करायचा असेल तर ॲबॅकसच्या साह्याने आपल्याला 100 पर्यंत कोणताही पाढा हा काही सेकंदामध्ये तयार करता येतो. ही एक त्याचा सगळ्यात महत्त्वाचा दुसरा फायदा आहे. अगदी आपल्याला जरी विचारलं की 29चा टेबल्स म्हणा, 27चा पाढा म्हणा, तरी आपल्या अंगावरती काटे येतात, तो आपल्याला तयार करता येत नाही. परंतु विद्यार्थी जे आहेत अगदी LKG पासून ते 8वी 9वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत ते काही सेकंदामध्ये या ठिकाणी हे टेबल्स, हे पाढे हे ॲबॅकसच्या साधन यंत्राने हे तयार करत असतात आणि परीक्षेमध्ये नावलौकिक मिळवत असतात. त्यानंतर पुढचा फायदा आहे की सगळ्यात महत्त्वाचं, जर विद्यार्थ्यांचा जर पाया जर पक्का असेल तर त्यांना भावी जीवनामध्ये, भावी आयुष्यामध्ये ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांना कोणतीही अडचण येत नाही. मग यामध्ये गणितातला पाया कोणता, तर त्यामध्ये आहे सगळ्यात महत्त्वाचं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घनमूळ आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, ज्याला सर्व विद्यार्थी घाबरतात, ते आहे दशांश चिन्ह. तर यासारख्या ज्या बेसिक ज्या मूलभूत क्रिया आहेत ह्या शालेय जीवनामध्येच तुमच्या परफेक्ट होतात आणि त्यानंतर तुम्ही त्यामध्ये अतिशय नावलौकिक हे मिळवत असतात. सहजपणे हे काही 5 मिनिटामध्ये विद्यार्थी 50 ते 60 प्रश्न न चुकता सहजपणे त्या ठिकाणी सोडवत असतात. हा एक ॲबॅकसचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा, गणित विषय जर विद्यार्थ्याचा जर चांगला असेल तर त्याला इतरही विषय हे सहजपणे सोपे जातात. जसं की सायन्स असेल, इंग्लिश असेल, यासारख्या विषयांमध्ये त्याला नावलौकिक मिळवता येतात.
आणि कोणतेही जर स्पेलिंग असतील किंवा इतर शब्दार्थ असतील, मिनिंग असतील, सेंटेन्स असतील, ग्रॅमॅटिकल काही इतर ज्या गोष्टी असतील त्या ॲबॅकसमुळे ह्या सोप्या होतात. थोडक्यात काय तर हा एक ब्रेन डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आहे. आपल्याला दिसून येत नाही, परंतु त्याचा फरक जो आहे हा अतिशय चांगल्यापैकी विद्यार्थ्यांना हा घडून येतो आणि विद्यार्थी एक चांगल्यापैकी नाव मिळवत असतात. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये पुढील जो फायदा आहे तर तो आहे फिंगर थेरपी. आता हे ॲबॅकस आहे, पण फिंगर थेरपी म्हणजे काय? तुम्ही फक्त ऐकलं असेल फिंगर थेरपी. असं म्हणतात की जो विद्यार्थी किंवा जी व्यक्ती असेल त्याचा जर डाव्या हाताने काम करत असेल तर त्याचा उजवा साईडचा जो ब्रेन आहे, उजव्या साईडचा जो मेंदू आहे तो अतिशय शार्प असतो. आणि जी व्यक्ती याच्या अपोजिट की उजव्या हाताने जर काम करत असेल त्या व्यक्तीचा डाव्या साईडचा मेंदू हा अतिशय शार्प असतो. या ठिकाणी ॲबॅकसच्या साहाय्याने एकाच वेळेस दोन्ही हाताने काम केलं जातं, म्हणजे दोन्ही हाताने या ठिकाणी मुव्हमेंट केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जो ब्रेन आहे हा अतिशय डेव्हलप होतो, त्याचा चांगल्यापैकी फायदा होतो. आणि पहा, एकाच वेळेस जर दोन्ही हाताने जर तुम्ही काम करणारे शालेय जीवनामध्ये विद्यार्थी हे फार कमी प्रमाणात असतात. आणि जर असे जर विद्यार्थी जर दोन्ही हाताने एकाच वेळेस लिहिणारे असतील किंवा इतर काही कार्य करणारे असतील तर त्या विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक हा इतर विद्यार्थ्यांपेक्षा कितीतरी पटीने हा वाढलेला असतो. त्याच पद्धतीने याचबरोबर मेंदूचाच थोडक्यात व्यायाम हा करून घेतला जातो. मेंदूचाच व्यायाम करून घेतल्यामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढते, आकलन शक्ती वाढते, त्याच्यानंतर त्यांचा बौद्धिक विकास होतो, शारीरिक विकास होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं जो आपल्या भारतीय लोकांमध्ये जो न्यूनगंड आहे, आत्मविश्वास जो आहे, तर तो आत्मविश्वास वाढवण्याचं कार्य ह्या ॲबॅकसमुळे होतं. त्यानंतर इतर स्पर्धा परीक्षा कोणकोणत्या आहेत तर स्कॉलरशिप, मंथन, नवोदय या ठिकाणी गुणवत्ता ही प्राप्त करून घेतली जाते. ह्या ॲबॅकसमुळे काय केलं जातं की शालेय स्तर असतील, जिल्हा, तालुका, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरती विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातात आणि त्या ठिकाणी त्यांना ट्रॉफी व सुवर्ण संधी ट्रॉफी मिळवून त्यांना त्या ठिकाणी एक प्रकारची एक सुवर्ण संधी प्राप्त होते. तसेच यामध्ये ज्या ॲबॅकसच्या ज्या बाकीच्या ज्या 8 लेवल आहेत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या कव्हर करणार आहोत. प्रत्येक लेवलमध्ये तुम्हाला बुक्स वगैरे दाखवले जातील, त्याचं ते तुम्हाला संपूर्णपणे सांगितलं जाईल. थोडक्यात सांगायचं असं की आपल्या पाल्याच्या मेंदूची अफाट कार्यक्षमतेची माहिती घेण्याची या ठिकाणी सुवर्ण संधी चुकवू नका. यासाठी आम्ही ऑल इंडिया ॲबॅकस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्फत, ही आपली एक कंपनी ISO 9001-2015 सर्टिफाईड आहे आणि आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी एक चांगला असा ब्रेन डेव्हलपमेंटचा गुणवत्ता वाढवण्यासाठी, गणित विषयाची भीती घालवण्यासाठी एक आपण या ठिकाणी उपक्रम घेऊन आलेलो आहोत. तर विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी एक सूचना आहे की जर ॲबॅकस जर तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर मी खालील जो नंबर देत आहे 90 11 20 10 63 या नंबरवरती संपर्क करा. संपूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर आपण या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य हे अहोरात्रपणे प्रामाणिकपणे करत आहोत. धन्यवाद.